चला विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोमस्ती केंद्रवाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती 5वी सैनिकी स्कूल यासाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत। बॅचचे वैशिष्ट्य थोडक्यात दररोज लाईव्ह लेक्चर पाहायला मिळतील तुम्हाला। सराव संच परीक्षेच्या आधी उपलब्ध केला जाईल। रेकॉर्डेड लेक्चर अनलिमिटेड स्वरूपात व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतील। ते यूट्यूब आणि फेसबुक वरती उपलब्ध असतील। प्रत्येक घटकावर सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिले जाईल। सर्व विद्यार्थ्यांना सराव टेस्टचा सोडवल्यानंतर त्याची लिंक पाहण्याची लिंक तुम्हाला उपलब्ध करून दिली जाईल, जेणेकरून विद्यार्थ्याचा स्वतःचं परीक्षण करता येईल। आपल्या विद्यार्थ्याला किती गुण पडतात, महाराष्ट्रातील इतर विद्यार्थ्यांना किती गुण पडतात त्याचाही तुम्हाला अंदाज बांधता येईल आणि आपल्या विद्यार्थ्याची दिवसेंदिवस प्रगती तुम्हाला घडवून आणता येईल। त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपात नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील, जेणेकरून त्याचा अभ्यास करून आपण जास्तीत जास्त गुण मिळवू। आणि आमच्या शाळेच्या वतीने आपणास हमी देण्यात येत आहे की 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूलसाठी असणारा परिपूर्ण अभ्यासक्रम आम्ही आपणास युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पूर्ण करणार आहोत। या सर्व गोष्टीचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला फक्त व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे। व्हॉट्सअप ग्रुप त्याचबरोबर व्हॉट्सअप चॅनल फॉलो करायचा आहे। त्या व्हॉट्सअप चॅनल ग्रुपच्या आणि व्हॉट्सअप चॅनलच्या लिंक तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आणि व्हॉट्सअप वरती टेलिग्राम वरती दिले आहेत। युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला लाईव्ह शिकायचे नोटिफिकेशन मिळेल। त्याचबरोबर युट्यूब चॅनल आपल्या गोरगरीब विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचा विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून या गोष्टीचा सर्व महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण मुलं लाभ घेऊ शकतील। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारच्या रेकॉर्डेड बॅचचे 5,000 पर्यंत फी आकारणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये आहेत। त्याचबरोबर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच जर म्हणली तर 25,000 पर्यंत फी आकारणारे क्लासेस आणि बॅचेस चालवणारे क्लासेस आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत। परंतु आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व अभ्यासक्रम सर्व उपक्रम तुमच्यासाठी अगदी फ्री उपलब्ध आहेत। जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा ही आमच्या शाळेच्या वतीने नम्र विनंती। चला तर आज आपण 5वी जवाहर नवोदय विद्यालयासाठी असणारे 3 विषय मानसिक क्षमता चाचणी, भाषा आणि गणित यापैकी भाषा विषयाचे लाईव्ह तासिकेचे आयोजन केले आहे। विद्यार्थी मित्रांनो, आम्हाला सांगायला आनंद होतो की आपण कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक घ्या, 50 ते 60 उत्तरापेक्षा जास्त उत्तरे तुम्हाला अभ्यासाला मिळणार नाहीत। परंतु आमच्या वतीने तुम्हाला 200 प्लस पीडीएफ स्वरूपातील उत्तरे, 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट व 100 प्लस लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला आमच्या चॅनल वरती उपलब्ध असतील। त्याच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध असतील। त्या सर्वात विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा। युट्यूबचा व्हिडिओ पूर्ण पहा, रेकॉर्डेड व्हिडिओ मध्ये जा, व्हिडिओ पूर्ण पहा। तुम्हाला प्लेलिस्ट मध्ये पण तुम्हाला ग्रुप करून दिलेले आहेत रेकॉर्डेड व्हिडिओ, लाईव्ह व्हिडिओ। त्यापैकी तुम्ही रेकॉर्डेड व्हिडिओ जर पाहिले तर तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये त्या उत्तराचं आकलन होईल, उत्तरावरील प्रश्न कळतील आणि तुम्ही त्याची टेस्ट सोडवताना तुम्हाला पैकीचे पैकी गुण मिळतील। आणि तशा टेस्ट सोडवत गेला तर तुम्हाला उत्तरापासून कोणीही म्हणजे पैकीचे पैकी गुण येण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही। मी सोमनाथ सोनवणे आजच्या लाईव्ह तासिकेमध्ये जवाहर नवोदय उतारा क्रमांक 86 मध्ये आपले सहर्ष असं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी असणाऱ्या भाषा विषयाचे अत्यंत उपयुक्त अशा भाषा विषयावर उत्तरावर आधारित सराव चाचणी क्रमांक 86 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे। आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उत्तराचा अभ्यास करून व 200 प्लस सराव टेस्ट सोडून भाषा विषयाच्या 20 प्रश्नाचे 25 गुण पैकीचे पैकी मिळवा अधिक खात्रीशीर। विद्यार्थी मित्रांनो, जोपर्यंत टेस्ट मध्ये आपल्याला पैकीचे पैकी गुण मिळत नाहीत तोपर्यंत ते वारंवार सोडवत चला, जेणेकरून आपला पूर्णपणे सराव होईल। चला तर वेळ न दवडता उतारा क्रमांक 86 तुमच्या स्क्रीनवर अगदी छोटा उतारा, खूप कमी शब्दाचा उतारा तुमच्यासाठी स्क्रीनवर। उतारा काळजीपूर्वक वाचा। या उतारावरील प्रश्नही आधीच्या उत्तरासारखे सोपे आहेत। अगदी पैकीचे पैकी गुण घेण्यासारखा हा उतारा तुमच्यासाठी स्क्रीनवर। वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा। कृष्णा, आधीच्या तासिकेमध्ये पुढे गेला होतास, आता जॉईन झालास फार अभिनंदन कृष्णा, अभिनंदन प्रशांत, खूप छान, अगदी छोटा उतारा, अभिनंदन श्रेयब। अभिनंदन प्रदीप। चला विद्यार्थी मित्रांनो, मी उत्तर वाचून दाखवतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून या उत्तरावर आपला कोणताही प्रश्न चुकणार नाही। अभिनंदन भोर, अभिनंदन सोनवणे,
चला चला श्रावणी अभिनंदन, सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन, थोरवे अभिनंदन. तुमचं उत्तर वाचून झालंय. उत्तरा क्रमांक 86 मी वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका. उत्तरा क्रमांक 86, कुत्रा शेपूट हलवून आनंद व्यक्त करतो, तर मांजर तसं शेपूट हलवू लागले की संतापले आहे असे समजावे. मांजर व कुत्रा भय वाटले म्हणून मागल्या पायात शेपूट घालतात. गाय बैल वगैरे आपले शेपूट पाठीच्या कानाच्या किंचित वर उचलून राग दर्शवतात, तर घोडा रागला म्हणजे कान ताठ करून मागे कलते करतो. पक्षी रागावला म्हणजे शेपूट पसरवतो आणि आनंदाला म्हणजे उभारतो. देवमासा पाण्यावर शेपटीचे तडाखे मारून राग दर्शवतो. बा इथं प्राणी पक्षी हे आपले राग आणि आनंद कसा व्यक्त करतात शेपटीच्या माध्यमातून, यावर आधारित हा उतारा आहे. आपल्याला माहिती आहे आपण कुत्र्याच्या शेपटीवर पाय दिल्यावर भोगतं किंवा चावतं, त्याचप्रमाणे कुत्र्याला आडात आल्यानंतर कसे शेपटी हलवतं. खारुताई पण आपल्या शेपटीची बंडी करून अंगावर पांघरून घेते थंडीच्या दिवसात, म्हणजे देवाने त्यांना जी शेपटी दिली त्याचा ते योग्य उपयोग करतात. माणसालाही सुरुवातीला शेपटी दिली होती, परंतु कालांतराने मानवाची शेपटी गळून पडली, कारण मानव प्राण्याने शेपटीचा उपयोग केला नाही. आणि आपल्या शरीरातल्या ज्या अवयवाचा आपण उपयोग कमी करतो ते अवयव आपोआप निकामी होत जातात. तर आपण शरीराच्या सर्व अवयवांचा उपयोग केला पाहिजे योग्य वेळी योग्य ठिकाणी, जेणेकरून आपले अवयव चांगले कार्य करतात. चला विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी या उत्तरावरील पहिला प्रश्न. मांजर संतापली आहे हे कसे ओळखावे? मांजर संतापली आहे हे कसे ओळखावे? पर्याय ए, ते पायात शेपूट घालते. पर्याय बी, ते शेपूट उभे करते. पर्याय सी, ते शेपूट हलवू लागते. आणि पर्याय डी, ते गुरगुरते. योग्य उत्तर उतार्यामध्ये शोधून, ओळ क्रमांक शोधून, परीक्षेमध्ये उत्तर येतील त्या ओळीखाली रेष मारून, प्रश्नांच्या उत्तराला खून करून, नंतरच उत्तर पत्रिकेमध्ये आपल्याला गोल करायचे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर प्रशांत शी उत्तर, कृष्णा शी उत्तर, श्रेयोग शी उत्तर, ओम शी उत्तर, वेदांत किशोरे शी उत्तर. श्रेयोग दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर म्हणतो संतापले आहे ते समजावे. बरोबर प्रयोग, अभिनंदन. प्रदीप सी उत्तर, जयश्री सी उत्तर, साक्षी खाडे सी उत्तर, कदम सी उत्तर. प्रशांत, प्रदीप म्हणतो वरून दुसऱ्या ओळीमध्ये, प्रशांत दुसऱ्या ओळीमध्ये. श्रेयोग सर्वात आधी उत्तर दिलं, अभिनंदन. श्रेयोग आधी देण्यापेक्षा योग्य देणं माझ्यासाठी. जे विद्यार्थी योग्य उत्तर देतात, भले आपलं सगळं शेवट आलेलं असेल परंतु आपलं उत्तरच चुकत नाही, अशा विद्यार्थी मला खूप आवडतात. आधी देणारा विद्यार्थी हुशार असतो, परंतु गडबड त्याच्याकडून एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं जाऊ शकतं. थोरवेची उत्तर, सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आलंय, मला आनंद वाटला. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर श्रेया चौरे सी उत्तर, खूप अभिनंदन तुमचं. प्रश्न पहिला, मांजर संतापली आहे हे कसे ओळखावे? योग्य उत्तर पर्याय सी, ते शेपूट हलवू लागते. सी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. साक्षी खाडे अभिनंदन. चला तुमच्यासाठी स्क्रीनवरती प्रश्न दुसरा. भीती या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द उतार्यात आला आहे? जर उतार्यात आला आहे असे म्हटले तर पर्यायापैकी शब्द उतार्यामध्ये शोधायचे, त्यातलंच उत्तर आपल्याला द्यायचंय. जर उतार्यातला विचारला नाही तर आपल्या मनाने डोकं चालवायचंय. आता ते सरळ सरळ म्हणतायत, भीती या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द उतार्यात आला आहे? पर्याय ए संताप, पर्याय बी रागवणे, पर्याय सी भय, पर्याय डी राग. बघू कोणाचं उत्तर बरोबर येत आहे. कृष्णा खाडे सी उत्तर देतोय, यशस्वी सी उत्तर, श्रेया चौरे सी उत्तर, वेदांत किशोरे सी उत्तर, प्रशांत सानप मग तुम्ही ओळख क्रमांकही टाकली. दुसऱ्या प्रश्नाची ओळख क्रमांक कुठे टाकली प्रशांत? प्रदीप व्ही टाकले बघा, व्ही आणि सी बटन शेजारी शेजारी आहेत. प्रदीप
सी टाकायचं, व्ही नाही टाकायचं. ओम सी उत्तर, श्रावणी सी उत्तर, प्रशांत सी उत्तर, अर्चना भवर म्हणतोय तिसऱ्या ओळीमध्ये उत्तर आहे. प्रदीप सी उत्तर देतोय. हा प्रदीप गडबड करायची नाही, उत्तर दमाने आलं तरी चालेल, परंतु योग्य आलं पाहिजे. मी आधीच तुम्हाला सुचवलं होतं परीक्षेमध्ये बी आपलं उत्तर माहित असताना बीच्या ऐवजी आपण सी ला खून करतो आणि उत्तरातही सी ला खून करतो, म्हणजे आपल्याला येत असताना आपलं चुकतं. तिसऱ्या ओळीमध्ये याचं उत्तर लपलेलं आहे, म्हणताय भय. पहिला शब्द तिसऱ्या ओळीतला भय. कदम सी उत्तर, संतोष तोरवे सी उत्तर. अभिनंदन सर्व विद्यार्थी मित्रांचं, खूप खूप अभिनंदन. प्रश्न दुसरा, भीती या शब्दाचा उत्तरात आलेला समानार्थी शब्द. योग्य उत्तर पर्याय सी. सी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन तुमचं. चला तुमच्यासाठी या उत्तरावरील पुढचा प्रश्न. प्रश्न तिसरा, उत्तर क्रमांक 86 मधील प्रश्न तिसरा. पक्षाला आनंद झाला म्हणजे तो कोणती कृती करतो? पर्याय ए, तो उडून जातो. पर्याय बी, शेपूट पसरवतो. पर्याय सी, शेपूट उभारतो. पर्याय डी, टुनटुन उड्या मारतात. पहा योग्य उत्तर. प्रश्न तिसरा, पक्षाला आनंद झाला म्हणजे तो कोणती कृती करतो? पर्याय ए, ते उडून जातात. पर्याय बी, शेपूट पसरवतात. पर्याय सी, शेपूट उभारतो. पर्याय डी, टुनटुन उड्या मारतात. योग्य उत्तर तिसऱ्या प्रश्नाचं. प्रशांत सी उत्तर, ओम सी उत्तर, कृष्णा सी उत्तर, यशस्वी सी उत्तर, श्रावणी सी उत्तर, कदम सी उत्तर. ओम सोनवणे म्हणतोय खालून तिसऱ्या ओळीमध्ये त्याचं उत्तर दडलेलं आहे. खालून तिसरी ओळ पहा. ओम दुसऱ्या ओळीमध्ये म्हणतोय पक्षी रागवला म्हणजे शेपूट पसरवतो आणि आनंद म्हणजे उभारतो. शेवटच्या वेळी शब्द आहे पहा, म्हणजे उभारतो. शेवटच्या वेळी खालून दुसऱ्या आणि पहिल्या ओळीमध्ये त्याचं उत्तर. खूप अभिनंदन. सहयोग ओम, प्रशांत तुमचं खूप अभिनंदन. तुम्ही ओळ क्रमांकही सांगताय, बाकी विद्यार्थ्यांना मदत करताय. किशोरे गडबड करायची नाही, प्रश्न क्रमांक प्लस उत्तर टाकायचं. तुमचं उत्तर बरोबर आहे तिसऱ्या प्रश्नाचं सी. चला सी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. विद्यार्थी मित्रांनो तुमचा खूप चांगला अभ्यास आणि उत्तर शोधण्याचेही सराव खूप छान झाला आहे तुमचा. प्रश्न तिसरा, पक्षाला आनंद झाला म्हणजे तो कोणती कृती करतो? योग्य उत्तर पर्याय सी, शेपूट उभारतो. सी उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन. प्रदीप अभिनंदन. चला तुमच्यासाठी प्रश्न चौथा, देव मासा आपला राग कसा व्यक्त करतो? याचंही उत्तर तुम्हाला उत्तरामध्ये मिळणार आहे. प्रश्न चौथा, देव मासा आपला राग कसा व्यक्त करतो? पर्याय ए, शेपटी पसरून. पर्याय बी, पाण्याबाहेर येऊन. पर्याय सी, पाण्यावर शेपटीचे तडाखे हाणून. आणि पर्याय डी, यापैकी नाही. प्रशांत सी उत्तर देतोय, कृष्णा सी उत्तर देतोय, श्रावणी सी उत्तर देतोय. श्रावणी प्रश्न क्रमांक टाईप करत चल जा. शेवटच्या वेळी त्याचं उत्तर आहे म्हणतोय प्रशांत, देव मासा पाण्यावर तडाखे मारून राग दर्शवतो. अभिनंदन प्रशांत, तुझं सगळ्यात आधी ओळ क्रमांक तुला सापडली. प्रदीप सी उत्तर देतोय, यशस्वी सी उत्तर. कृष्णा खाडे शेवटची ओळ म्हणतोय, अभिनंदन कृष्णा. प्रदीप प्रयोग सी उत्तर, श्रावणी सी उत्तर. श्रावणी प्रश्न क्रमांक टाईप करत चलत जा. थोरवे सी उत्तर, ओम सोनवणे सी उत्तर. प्रदीप शेवटची ओळ म्हणतोय, किशोरे सी उत्तर. साक्षी खाडे सी उत्तर. प्रयोग शेवटची ओळ म्हणतोय, श्रेया चौरे सी उत्तर. खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, तुमचं कोणाचंही उत्तर चुकत नाही. हे पाहून असं वाटायला लागलं तुमच्या उत्तरावर 25 पैकी 25 घेण्याचं टार्गेट पूर्ण होत चाललंय आपलं हळूहळू. भवर शेवटची ओळ म्हणते, हरी कदम सी उत्तर. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांचंच उत्तर बरोबर आहे. सी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. प्रश्न चौथा, देव मासा आपला राग कसा व्यक्त करतो? योग्य उत्तर सी, पाण्यावर शेपटीचे तडाखा हाणून. तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न, या उत्तरावरील शेपूट वर उचलून कोण राग व्यक्त करतो? प्रश्न पाचवा, शेपूट वर उचलून कोण राग व्यक्त करतो? पर्याय ए, मांजर. पर्याय बी, कुत्रा. पर्याय सी, बैल. पर्याय डी, सर्व पर्याय बरोबर. शेपूट वर उचलून कोण राग व्यक्त करतो? पर्याय ए, मांजर. पर्याय बी, कुत्रा. पर्याय सी, बैल. पर्याय डी, यापैकी नाही. उत्तरात पण शोधा. याच्यामध्ये फक्त एकच उत्तर नाही तर 2 ते 3 उत्तर आहेत. त्यापैकी एकच शब्द आपल्या पर्यायामध्ये आलेला आहे. प्रशांत सी उत्तर देतोय, कृष्णा काळे सी उत्तर, प्रयोग सी उत्तर, प्रदीप सी उत्तर,
होम सोनवणे उत्तर. चला ओळ क्रमांकही सांगा मला. वरून प्रदीप मध्ये वरून तिसऱ्या ओळीमध्ये उत्तर आहे. तिसऱ्या आणि चौथ्या ओळीमध्ये उत्तर आहे. प्रदीप अभिनंदन तुझं. सगळ्यात आधी ओळ क्रमांक सांगितली प्रश्नाची. श्रावणी उत्तर. श्रावणी प्रश्न क्रमांक टाईप कर. यशस्वी उत्तर. थोरवे उत्तर. खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. चौथ्या ओळीमध्ये उत्तर आहे म्हणतोय श्रेयोग. अभिनंदन श्रेयोग. चौथ्या ओळीमध्ये नाहीये. तिसऱ्या ओळीमध्ये उत्तर आहे गाय बैल हे दोन प्राणी दिलेत. त्यापैकी पर्यायामध्ये आपल्याला त्या गायी दिलेले नाही, फक्त बैलच शब्द दिलेला आहे. गाय व बैल वगैरे आपले शेपूट पाठीच्या कण्याच्या किंचित वर उचलून राग दर्शवतात. म्हणजे ओळ क्रमांक 3 आणि 4 मध्ये याचं उत्तर दडलेलं आहे. हरी कदमचे उत्तर. वेदांत किशोरे डी उत्तर. वेदांत किशोरे डी उत्तर. वरील पर्याय सगळे बरोबर नाही. मांजर आणि कुत्रा शेपटीवर करून राग व्यक्त करत नाहीत. श्रेया चौरेशी उत्तर. साक्षी खाडेशी उत्तर. अभिनंदन बवर तुझं पण, तू पण ओळख क्रमांक सांगितले. खूप खूप अभिनंदन. अशा प्रकारे आपण दोन उत्तरे जर पाहिले लाईव्ह शिटीमध्ये, या दोन्ही उत्तरात तुम्ही 10 पैकी 10 गुण घेतलेले आहेत. कोणत्याही विद्यार्थ्याचं उत्तर चुकलेलं नाही. ज्या विद्यार्थ्यांनी चुकलं होतं सुरुवातीला त्यांनी दुरुस्त करून पुन्हा पाठवलेलं आहे, मला दुरुस्ती केली आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथं दुरुस्ती करण्याची संधी तुम्हाला आहे, परंतु परीक्षेमध्ये अशी संधी तुम्हाला शासन देणार नाही. एकदा चुकला, तुम्हाला येत होतं, तुमच्याकडे माहित होतं, याला काही अर्थ राहणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, काळजीपूर्वक उत्तराला गोल करायचे आणि पैकीचे पैकी गुण घ्यायचे. अशा प्रकारे आपण उत्तरा क्रमांक 86 येथे पूर्ण करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, खूप आनंद होतोय. आपला संघ, आपला ग्रुप दिवसेंदिवस वाढत चाललाय. आपला व्हॉट्सअप ग्रुप वाढत चाललाय. युट्यूब चॅनलचे सबस्क्रायबर वाढत चाललेत. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचत चाललो. आम्हाला खूप आनंद मिळतोय. कमीत कमी वेळेमध्ये आपण खूप महाराष्ट्रामध्ये खूप विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो. अजूनही आपल्याला महाराष्ट्रातील तळागाळातील शहरी ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचे. त्यासाठी आपण प्रत्येकाने किमान 10 मित्रांना तरी आपला हा मेसेज फॉरवर्ड करायचा आहे. आपल्या शाळेच्या ग्रुपवर फॉरवर्ड करायचा आहे. आपल्या मित्रांना सांगायचं यात शिका कर, मला लाभ होतोय किंवा तुम्हाला फायदा होत असेल तर तुम्ही आपल्या मित्रांना सांगा की मला अभ्यासात मदत होते. नसेल होत तर सांगू नका. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. त्याच्या लिंक तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळतील. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथे सर्व लिंक तुम्हाला उपलब्ध आहे. व्हॉट्सअपचा एक चॅनल आहे, त्याच्यावरती भाषा विषयाच्या आतापर्यंतच्या सर्व झालेल्या टेस्ट, शिकवलेल्या टेस्ट, झालेल्या टेस्ट, तयार केलेल्या टेस्ट तुम्हाला तिथे लिंक पाठवलेले आहेत. PDF स्वरूपाचे लिंक तुम्हाला पाठवले आहेत. तुम्ही ते डाउनलोड करू शकता आणि त्याचा अभ्यास करू शकता. चला तर विद्यार्थी मित्रांनो, थांबूया आपण इथं. उत्तरा क्रमांक 86 आमचा प्रतिसाद पाहून खूप मिळाला. तुमच्या असंच प्रतिसाद आपल्या तासिकेला राहू द्या आणि दिवसेंदिवस आपण आपला संघ, आपला ग्रुप मोठा करत जाऊ आणि एक प्रकारे नवोदयला नंबर लागण्याचं स्वप्न आपण पूर्ण करू. चला इथं थांबूया. तासिका क्रमांक ही लाईव्ह तासिका थांबवतोय. यानंतर लगेच पुढची तासिका 8 वाजता सुरुवात होईल. तोपर्यंत गुड बाय. सी यू नेक्स्ट पिरियड. थँक्यू सो मच. सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप आभार.